तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं वावच्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं नाही भावनो, ओंकार ग्राफिक डिझायनर जेफेक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय भावनो. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलला झालेला आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ओके, तर भावनो आज आपण केलेलं आहे ईद मुबारक निमित्त आपण काय केलेलं आहे, फोटोशॉपमध्ये बॅनर डिझाईन केलेलं आहे भावनो. जे आपले मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी पिक्सलला PLP फाईल मी तुम्हाला आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या. PLP फाईल प्लस तुम्हाला PSD फाईल अशा 2 सेपरेट फाईल भेटणार आहेत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे. 3 स्टेपमध्ये जो काही पासवर्ड असेल, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्यायचे फाईल. ओके, चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. इमेज साईज दाखवून देतो तुम्हाला आपल्या साईजची काय असणार आहे. बघू शकता इथे इंचेस ठेवलेले 1010 म्हणजे 10 इंचेस आणि 10 इंचेस. हाईट विड्थ सेम ठेवलेलं आहे. रेझोल्युशन 300 ठेवलेलं आहे. तुम्हाला जर जास्त ठेवायचं असेल तुम्ही ठेवू शकता. जर जास्त ठेवलं तर तुमच्या जी डिझाईनची साईज आहे ती वाढणार आहे. जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही आहे, फक्त आपल्याला लवकरात लवकर संपवायचा भावना व्हिडिओ. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. तिथे बघू शकता हे काय सर्व बॅकग्राऊंड तुम्हाला सांगून देतो. आता काय केलेलं आपण इथे बघू शकता, हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल लेअर. ओके, ग्रेडियंटमध्ये हे जे बॅकग्राऊंड आहे. ओके, आपण तुम्हाला माहिती आहे तर कुठून डाउनलोड करतो, Pinterest नावाचं ॲप्लिकेशनवर साईड आहे भावनो. प्रत्येक टायमाला मी तिथूनच बॅन वगैरे घेत असतो, जास्त सांगायची गरज नाही. सेम आपण घेतलेलं आहे. ओके, त्याला आपण काय केलेलं आहे, फिल्टरमध्ये जाऊन ब्लर केलेलं आहे. प्लस त्याच्यावरती आता येतोय भावनो, इथे बघू शकता हे काय घेतलेलं आहे, ईद मुबारकचं जर तुम्हाला माहीत असेल, जी दर्गा म्हणजे ज्यांचं जे काय असेल ते. ओके, म्हणजे जे मंदिरासारखं. ओके, त्याचे आपण काय केलेले आहे, पेजेस आपण इथे ॲड केलेले आहे. ओके, बघू शकता शेपमध्ये आपण ही कन्वर्ट केलेलं आहे. तुम्हाला गुगलवरती जाऊन तुम्ही जर टाकलं ईद मुबारक PNGs, तुम्हाला भरपूर सारे HD PNGs भेटून जातील. त्यापैकीच एक PNG आपण इथे ॲड केलेले आहे. पहिला पासवर्ड आहे 92. ओके, त्याच्यानंतर पुढे आले. पुढे आल्यानंतर इथे बघू शकता तिसरी लेअर हे टेक्स्चर आहे. इथे तुम्हाला लेअरमध्ये त्या लेअरचं नाव पण दिसून येईल. इथे बघू शकता टेक्स्चर. ओके, त्या टेक्स्चरला आपण काय केलेलं आहे, थोडं ब्लर केलेलं आहे. ब्लर केल्याच्यानंतर काय होणार आहे, जेव्हा त्याच्यावरती जी लेअर येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसून येईल की आपण हे टेक्स्चर का यूज केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय घेतलेलं आपण शुभेच्छुकसाठी खाली पट्टी घेतलेली आहे. सेम पट्टी आपण तशीच घेतो टेक्स्चरमध्ये. इथे बघू शकता असा इथे आपण जो टूलबारमध्ये तुम्हाला इथे बॉक्स दिसत असेल. ओके, रेक्टँगल टूल, त्या रेक्टँगल टूलच घेऊन आपण सिंपल घेतलेला आहे. प्लस त्याला हा जो वरचा कॉर्नर आहे त्याच्यावरती आपण सिंपल कर्सर घेऊन गेलेलं आहे, म्हणजे माऊस प्लस अल्ट दाबून त्याला आपण काय करायचं आहे, खाली ओढायचं आहे. ओके, मग इथे बघू शकता कसं झालेलं आहे दिसत. ओके, अल्ट दाबून इथे ओढल्याच्या नंतर ओके करून टाका इथे मूव्ह टूलला. बघू शकता सेम पोर्शन तुम्हाला इथे खाली दिसत असेल. डिलीट करतोय. ओके, आहे तसं ठेवल्याच्या नंतर लेअर पॅलेट ओपन करून घेतोय. याची साईज वरती गेली. वरती केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण डिझाईन दिसून येते. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहेत, सर्व डॉट डॉट आपण इथे क्रिएट केलेले आहेत. ओके, सर्कल आहे ते पूर्ण सर्कलला आपण थोडं स्प्रेड करून काय केलेलं आहे ते ॲड केलेलं आहे, जेणेकरून ते आपले म्हणजे मूनमध्ये म्हणजे हे कसं असतात डॉट डॉट माहिती आहे ना तुम्हाला, माहिती चांदणे वगैरे, ते आपण इथे ॲडिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे आलं आहे. पुढे आल्याच्यानंतर ही शॅडो कोणते शॅडो आहेत, आता हे शॅडो डायरेक्ट काय दाखवत आहे, कारण की हे जे वरती आपण इथे काय घेतलेलं आहे, काव म्हणजे गाईचं चित्र आहे. ओके, दिसत तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता त्यांची शॅडो जी पायाचे वगैरे जे उभे असतील त्यांची शॅडो. ही जी शॅडो तुम्हाला आता पहिली दाखवली ती कसली आहे, मूनची आहे. आता हा जो मून आहे तो आपला कसा थोडासा अर्धचंद्रमध्येच आहे, त्याला आपण थोडं क्रिएटिव्हिटी करण्यासाठी अजून डिझाईनमध्ये बघू शकता एकदम 3D लुक आलेला आहे. बघू शकता डिझाईनमध्ये. ओके, हे सर्व तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सांगतोय, असं कोणीच तुम्हाला सांगणार नाही म्हणून. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बकरी, कारण की बकरी ईद निमित्त आपण काय केलेलं आहे, बॅनर डिझाईन करतोय. तर इथे बघू शकता ईद निमित्त आपण ही जी बकरी आहे तिची आपण काय केली आहे, शेप घेतलेले आहेत फक्त. ओके, शेप घेऊन त्याला कलर देऊन आपण तुम्ही कलर पण चेंज करू शकता क्लिपिंग मास्क करून. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर हे सर्व ओपन झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे लाईट बघू शकता, हे सर्व काय PNGs मी ॲड करून दाखवते तुम्हाला. ओके, हे सर्व आपण काय केलेले आहेत इथे ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर हे सर्व ॲड केल्याच्यानंतर इथे बघू शकता खाली काय असणार आहे, शुभेच्छुकांसाठी माहीत आहे तुम्हाला आपले श्री सुनील शंकरराव शेळके. तर भावना दुसरा पासवर्ड आहे 55. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर बघू शकता हे जे असणारे सर्व एडिटेबल जे तुम्हाला मी सर्व डिझाईनमध्ये देणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण सर्व ॲडिट केलेलं आहे. त्याच्यानंतर आता टायपिंगला सुरुवात करायची आहे. तर टायपिंगमध्ये बघू शकता बकरी ईद हे आपण नाव घेतलेलं आहे इन्फिनिटी नंबर फॉन्टनी. ओके, त्याला आपण शॅडो देऊन बघू शकता एकदम खतरनाक. प्लस त्याला इम्बॉस म्हणजे जो ज्याला 3Dमध्ये आपण काय म्हणू शकतो बोल्डचा इफेक्ट देतो. ओके, तो इफेक्ट आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ही शायरी पण तुम्ही बघू शकता, शायरी पण इथे ओपन करून दाखवतो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर जी डेट वगैरे असणार आहे 17 जून कधी आहे ते सर्व इथे ॲड होणार आहे. ओके, इथे बघू शकता शायरी आपण लिहिलेलं आहे हिंदीमध्ये सर्व. ओके, आणि इथे बघू शकता हॅपी ईद मुबारक म्हणजे ईद जे काय असेल ते बकरी ईद वगैरे निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक. ओके,
हे सर्व आपण इथे ॲड केलेलं आहे. प्लस खाली आता शुभेच्छुक बघू शकता. शुभेच्छुकांचं सर्व नाव इथे ॲड झालेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल फुल टू एच डी क्वालिटीमध्ये बॅनर. फुल एच डी क्वालिटीमध्ये म्हणजे सर्व तुम्हाला एकदम बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी सांगितलं आहे भावनो. ओके. हे जे श्री सुनील शंकर असेल की हा जो फॉन्ट आहे तो मराठी फॉन्ट आहे. सिंपल आपण WhatsAppला जी टायपिंग करतो सेम टायपिंग करायची. इथे गुगलवरती जाऊन WhatsAppचा विंडो ओपन करून घ्यायचा. तिथून कॉपी पेस्ट इथे करायचं आहे. किंवा जर तुम्हाला टायपिंग येत असेल चांगली गोष्ट आहे. टायपिंग तुम्ही करून तुम्ही तुमची डिझाईन करू शकता. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या जसे आता बकरी ईद निमित्त आपण बॅनर बनवले तशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. मी अशाच नवीन कंटेंट व एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईन तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.